आज आपण आलेलो आहे. आपल्याला दिसतात किरण आप्पा आहेत, हे दैवत शेट आहेत. आज शाळगावात मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आप्पांनी. भारतसाठी असेल किंवा रायना किंवा अजून नंदी येते, कारण या नंदींच्यामुळेच आप्पांचं नाव झालेलं आहे. आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव होतं. त्याला कारण काय असेल तर हा मुखप्राण आहे. आज बघूया आप्पांच्या गोट्यावर कोणकोणती नंदी येते आणि कशी तयारी चालू आहे. आप्पा आता किती आहेत नंदी गोट्यावर? आता इथे 7, त्यातली 4 आहे ती आदत. ती पण सरपंच म्हटलं जरा आदतचा काहीतरी करा, म्हणून हे आदतचे नियोजन केलंय. मध्ये फोन आलता, म्हणजे जरा आदत घ्या, मैदान पडते आपल्याकडे चांगली, म्हणून म्हणलं आदतची जरा तयार करा. आता सरपंच तुम्ही जसं व्हाईट शर्ट घातलं तसं काय व्हाईट बैल तुम्हाला पसंत असतेच पहिल्यापासून. आता आप्पांच्याकडे जरा वेगळी सिस्टीम आहे. आपणला पहिल्यापासून म्हैसुरी बैल लाभलेलाच आहे. दोघं म्हणजे जातीचा म्हैसुरी, नुसतं प्युअर नाही. आपणची पहिल्यापासून बैल चांगलीच राहिली जातीची. आता ह्याच्याकडे बघितल्यावर काय वाटतं, ह्याला मला तर बाराची आठवण येते. बैल चांगला आहे ना, आपण ठेवलाय म्हणजे त्यात काहीतरी असल्याशिवाय ठेवलाय का चांगला. काहीतरी ते घडवणार 100%. आणि आप्पा जिद्दी आहे, कष्टाळू आहे, मेहनती. आपल्याकडे दरवर्षी एक बैल तयार होतो, त्यामुळे ह्याला तयार करायला आपणला काय जाऊ. त्या म्हैसुरी बैलाचं तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवले? म्हैसुरी दुगल क्रॉस म्हणला नाही, दुगल क्रॉस मधला बैल म्हैसुरी बैलच ऍक्च्युली शिकवायला त्रास देत नाही, पब्लिकला चांगला पळतो. आणि पांढरा बैल कसं राहतं, जे त्याला सुरुवातीला जास्त दिवस म्हणजे जास्त दिवस टिकून पळतो ती मान्य आहे, पण त्याला तेवढा घडवाय बी लागतो, चांगला वेळ लागतो. पब्लिक धरायला म्हैसुरी बैल चांगला ना, आतून गाडी ओढायला ताकती ना म्हणलं तर पांढरा बैल चांगला. पुढं पण आहे त्या पण लय दावण वाढवले आप्पा तुम्ही. आप्पांच्या डोक्यात कायम आता आम्ही आप्पांच्या बरोबर सारखा असतो, गुलाल चालू राहायला पाहिजे आप्पा. गुलाल आणि खेळ चालू राहायला पाहिजे. आता ही वस्तू बघितली तर तुमच्या गोट्यात असली वस्तू सहसाची बघायला भेटत नाही. ह्यात काय बघितलं? हे आता बघण्यापेक्षाही आपल्या शेटला आवडली म्हणून शेटने मला म्हटलं घेऊया, मला पोट टाकला, म्हटलं घेऊया आपण. म्हणजे घेतले, जरा ऍक्टिव्ह आहे आणि पळ पण तसा. आणि सरपंचाला पण माहित आहे त्याचा पळ कसा आहे. मला म्हणले आताच म्हणले की 100% काम करतोय. त्याची कात बघितली तर सगळ्या बैलांच्या पेक्षा वेगळी वाटते. गावरान जाती मधला आहे ना, लाल बादशाह ही कशी ती काढली त्या जातीचा खंड. ह्या जातीचं काही वैशिष्ट्य वेगळं वाटतं. त्या जाती ही आता त्या बागची जात आली, जालना तिकडली म्हणजे संभाजीनगर साईड, म्हणजे अशी गावरान जशी आपल्याकडे कशी पांढरी जात, त्या बागची ही जाते. तिथली प्रॉपर जी जात असते ती ही. आपण हे काम करेल का? 100% काम करेल. आणि आता पळालाय, पण चांगला पळालाय. कारण बरं काय त्याच्याकडे बघितलं तर त्याचे जे हालचाल आहे ना, आणि ती चालाकपणा, चपळपणा 100% वाटतंय पुढे काहीतरी तुमचं नाव काम करेल. त्याचं किती फेरं झालं? त्याचं आता 2 फेरं झाली ती. आता करायचं जरा बेंजोड ही असंच आपलं मैदान एखादं. तो हेलिकॉप्टर ह्याचं काय नाव ठेवलंय? ह्याचं नाव विठ्ठल आहे. ह्याच्या इथं बघा म्हणजे विठ्ठलाची मूर्ती असल्यागत आहे. विठ्ठल म्हणजे देवाचा नाव ठेवले, देवाचा आशीर्वाद बी भेटणार आहे. अग्रेसिव्ह जास्त वाटतोय. ह्यो पब्लिकचा बिताड आहे. पब्लिकचा बिताड आहे. मारल 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 लक्ष. त्याकडे बघितल्यावर कळतंय दोन्ही खाली पब्लिकने पळतो. आणि लय गती आहे बैला वासराला. त्याच्या आम्ही म्हणजे मुंबईला आपलं हे घरची पळवायसाठी घेतलेली तयार करायला चालली. जशी राही ना बाजी पळायला, तशी आमची इच्छा ही दोन्ही घरची पळवावी मुंबईत, तो बाहेर नंतर वाटणं. आप्पा त्यामुळे सरपंच, त्यामुळेच तेच आत्ताची पोरं म्हणतात का नाही आप्पासनी मास्टर नाही. डोक्यात विचार असा असते ती ज्यावेळेस बैल मैदानात पळतोय, कुठेतरी एखाद्या मोठे बिनजोड असेल मैदान मारतोय, त्यावेळेस 100% त्या बैलाचं त्यामध्ये महाराष्ट्रात नाव जाते. घडवलंय ना, आप्पाचं कष्ट आहे, मोठी टीम वर्क माग आप्पाच्या ताकद आहे. आणि बैल आहे आप्पा घरची गाडी बी भविष्यात आदत मध्ये पळवायला काहीच नाही. 4-2 मोठी बैल आहे, त्यामुळे 4 खोंड आप्पांच्या दावणीला सुट होते. बरोबर. इकडं सगळं वेगवेगळे कलर आहेत आप्पा, वेगवेगळ्या जातीची. जशी आता कुंभाराची कशी वेगवेगळ्या मापाची बैल तयार केलेली असते चिखलाची, तसं धावणीचं वैशिष्ट्य आता जाणवायला लागले. करायचं काय, प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न केल्याशिवाय काय भेटणार नाही. हे प्रयत्न चालू आहे.
प्रयत्न चालू आहे आता. आता ही कुठली खरेदी आहे? ही पण तिकडून आपल्या माळशिरसवरनच घेतलेलं आहे, देवा ड्रायव्हरपासूनच. ह्याचं काय नाव? ड्रायव्हरपासून दिली दोन्ही पण त्यांनी. दोन्ही बी ह्याचं नाव शिवराज आहे. शिवराज. उगवत स्टार आहे ती म्हणजे. आहे आता ती नशीब आज फेऱ्या गेली ती सगळ्यांना, रिझल्ट तर दिलेला आहे म्हणून तर ठेवली ती. आप्पा आता बरेच दिवस झाले या क्षेत्रात आहे. आता दैवत शेट आहेत ती, त्यांच्यासारखं जोडीदार किंवा आप्पा आहे ती कडेगावचं किंवा बरेच जोडीदार ह्या क्षेत्रात अनुभवी लोक आहेत ती तुमच्याबरोबर असते ती. ज्यावेळेस अशी वासरं दावणीला घेता किंवा सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का, आता आपण दावली एवढी मोठी दावली, पण त्यातनं पण एखादाच असा स्टार घडतोय की रायनागत किंवा भारतगत ही कानाकोपऱ्यात नाव पोचवते. सगळीच अशी घडत नाही घडत नाही ते, पण प्रयत्न तर केलाच पाहिजे ना. घडत नाही ते पण शांत बसलं तर काय होणार नाही ना. प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्न करायचा आणि 100% तर प्रयत्न सक्सेस करणारच काय झाले तरी. ह्या सीझनला पण पहिलं दिवाळीनंतर वासरू एक तरी पळवणार टॉपमध्ये. नवीन चेहरा येणार 100% आणणार. आज एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय, जी जोडीदार आहे ती किंवा तुमची प्रेक्षक वर्ग आहे, बरेच चाहते येते, काय सांगचाल त्यांना? प्रेम करणारी माणसं आहेत. आता आज माणूस फलटणवरून येतोय म्हणजे आहे ना एक दुसते, आणि मी पहिल्यापासून इज्जत करतो मोठ्या भावागत. आपला पण म्हणजे कसं आहे, गाडी पैरा वगैरे नाव पण मग दुसती पण पाहिजे. बरोबर. माझा त्यांचा पैरा कधी झालेला नाही, पण कधी माझ्या जिंदगीत मला मध्ये बोलून दावलेलं नाही किंवा कधी दुसती आहे आयुष्यभर. आणि आपल्याला विश्वास आहे, भावागत विश्वास पाहिजे आणि भावागत आपल्याला प्रेम आहे त्यांचं. आणि आपण विचारतो त्यांना 100% काय करायला लागेल, आणि विचारलं म्हणून काय कधी कमीपणा येत नाही. शेवटी मोठं ज्याला म्हणते अनुभव कशाला म्हणलंय, त्याचा अनुभव आपल्या भागातला आज 1 नंबरचा म्हणतो का नाही. मुंबईत जी बैलं पळवली ती दैवत शेटनं आपल्याच म्हणजे टॉपला बैलं पळवलेली ती. जगानं काय काय म्हणणार, पण ते माणूस काय आहे आम्हाला माहिती आहे. बरोबर. आप्पा, ही खरंच तुमच्या कुठनं एक शिकण्याजोगी गोष्ट भेटते कायम कुठल्याही मुलाखतीत, की जी माणसं बैलगाडीचा क्षेत्राचा खेळ तर चालूच राहणार आहे, सगळ्या घडामोडी होणार आहेत, पण जी दोस्त मित्र असतील किंवा जवळची जीवाभावाची माणसं ती कायम जोडली गेली पाहिजे. 100%. आता माझे माळशिरस म्हणजे आता हलगेवाली एकदम मला माझ्यावर पण प्रेम करायला अड्ड्यात असो कधी पण असो, पैशासाठी नाही आणि आपल्यासाठी म्हणजे काय आज प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय कोण येत नाही कोणासाठी. त्यांच्याकडे कॅमेरा दाखवा, कारण व्हायरल त्यांचा व्हिडिओ पण झालेला. 1 नंबर हलगी वाजवते ती. कला 1 नंबर आहे हो, आणि कलेला म्हणजे मात्याचं स्वभाव पण चांगला आहे, कुठं पण भेटू द्या. मी बऱ्याच जणांना बघितले त्यांचा स्वभाव. आप्पा, तुम्ही ना तळागाळातल्या लोकांच्या पासून ती पार टॉप लेवलपर्यंत सगळ्यांनी एक समान प्रेम देताय किंवा सगळ्यांना एक समान बघताय, त्यामुळं आज ही प्रेम कमावले, आज ही प्रेक्षक वर्ग असतील किंवा जनता ही सगळी तुम्ही कमावलेली. मीच गरीब घरातला आहे आणि गरीब दिवस आपण बघितले ते, लगेच कोण मोठं होत नाही. संयम ठेवायचा असतोय आणि कष्ट करत राहायचं, आणि मोठ्यापेक्षा गरीबच मित्र चांगली असते ती शेवटपर्यंत आपल्यासोबत असते. अनुभवाचंच बोलायचं आप्पा, कारण माणसाला ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस माणसाच्या तोंडातून ऑटोमॅटिक ती शब्द मोठा असेल त्याला आपलं कधी बघवत नाही, आणि गरीबाला आपल्याला वाटतं की आपला माणूस कोणतरी मोठा व्हावा. आता मित्रांनो, ज्या भारतनं आपणचं नाव केलं किंवा राहिलं त्याकडे जाऊया, कशी तयारी केली जाऊया. आपण आता बरीच आता गर्दी व्हायला लागली. गर्दी आता होणार, आता कार्यक्रम आहे. कारण काय झालं, काल कटापूरला बैल गेला, आमच्या मामानं नियोजन केलं, मग त्यांना नाराज करता येत नव्हतं म्हणून काल केला नाही. मग पण काय होतंय, दरवर्षी माणसं येते ती बैलाला प्रेम करणारी, मग ते कार्यक्रम नसला की जरा नाराज होते ती, म्हणून म्हणलं यंदा आपण कार्यक्रम करायचा 100%. आता ज्या रायनानं आणि भारतनं आपणचं नाव केलं, भारत त्याकडे बघितलं ना, ही खरंच आप्पा एक तुम्हाला आता सांगतो, आजपर्यंत कॅमेरा पुढे मी कधी बोललो नाही, पण ज्या वेळेस मी कुठली जुनी लोक असतील किंवा आत्ताची नवीन पिढी असेल त्यांना विचारलंय की म्हैसूरमध्ये कुठला बैल देखणा आणि रुबाबदार, 100% भारतचं नाव आलंय. बैल म्हणजे आता आम्ही यांनी सोन्या पळवला, भारत पळवतो, त्यांना माहित आहे. मी तिथनं पुण्यात जाऊन 1 नंबर केलेला आहे ती, आणि म्हणजे बैल येऊ असा म्हैसूर आहे की एकटा गाडी लावणार त्या तळातलं त्यासारखा तळ नाही महाराष्ट्रात कोणाला अजून पण. काय आहे, शेवटी त्याच्यावर जरा थोडंफार संकट आलं, त्याच्यामुळे तेव्हा आज आहे, पण त्यानं आशीर्वाद दिलेला आहे, ते माझा रायना नाव करतोय. आणि आत्ताच्या घडीला
म्हणजे रायना दिवस दाखवले आपल्याला चांगलं. रायना तर जागा ती चालवते 100%. मी कायमच बोलत असतो. पण जी भारत नाव केले ना आप्पा तुमचं, आणि त्याकडे बघितल्यावर किंवा काय लहान मुलं पण भारत भारत करते. ज्या पोरासनी बाबा काय कळत नाही त्या लोकांनी माहित आहे की भारत काय आहे. भारतनं लय माणसं जोडून दिली ती मला. आणि एक नंबर काय असतोय हे आम्हाला दावलंय. म्हणजे एक नंबर कधीच सोडलेला नाही. जेवढं जास्त सगळ्यात जास्त एक नंबर केली आम्ही. 2 नंबर 3 नंबर मी कधीच केलेला नाही. कारण पुण्यात जेवढे तेव्हा सरपंचांना माहित आहे की मैदान टॉपची व्हायची. त्या टॉपची मैदानात सरपंचांना माहित आहे की आपण एक नंबर किती केली त्या. कारण तेव्हा हा की गाडी पळायची. आणि मी म्हणजे माझी पण इच्छा होती तेव्हा सोन्या पण चांगला पळायचा. आणि पण आमचा ते योग आला नाही. कारण भारतात गाडी सुंदर पळायची. ती सरपंच म्हणजे तुमची ती गाडी पळतीया, पळवा, आपण कुठेतरी पळवू. कालांतर नाही पळाली. बघू आता एखाद्या कुठल्या तरी बैलात बाबा राहीना आहे काहीतरी पळवायचं. मग आता आप्पा काल एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. ज्या 2 बैलांनी काळ गाजवला, मथुर आणि भारत. फक्त व्हिडिओ ती एकत्र दिसली एवढ्या महाराष्ट्रभर एका रात्रीत चर्चा झाली. नाही ते आता आमची म्हणजे पळणारच आहे ती. 1 तारखेच्या पुढे आहे का नाही, एखादं मैदान हे झालं का नाही, तर माझं म्हणजे राहुलबाईचं, शुभमचं यांचं सगळ्यांचं झालेलं आहे की भारतानं ते आम्ही पळवणार आहे एक मैदान. पहिले गाडी गटाला मार खाऊ द्या, पण ती काय शेवटी माझं पण त्या बैलावर प्रेम आहे आणि त्यांचं पण आमच्यावर प्रेम आहे आज. कारण बैल मथुर खरा सासपडमधनं आमच्या जवळच्या माणसांच्या पासून गेलेला आहे. माझ्या आपल्या मातीतला बैल आहे आणि त्याच्यावर माझं कायम पहिल्यापासून प्रेम आहे. कारण जिद्दी म्हणलं का नाही, भारतानं सुंदर म्हणजे काय त्याची काही लांबची नाही, ती भावागत जायते. काल बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ की जनावरांना कळतंय सगळं. बरोबर. आणि ती गाडी लवकर पळवणार आहे. आप्पा ती जोडी जर ज्यावेळेस भारत पळत होत त्या काळात जर एकत्र आली असती, पुढे तरी येणारच एकत्र, पण त्यावेळेस जर एकत्र आली असती तर भारतची बी तेवढीच फॅन, मथुरची बी तेवढीच फॅन. काय बघायला भेटलं असतं मैदानात? 100% गाडी पळाली असती. हार जीत आहे, पण फॅन साठी गाडी पळवावी. आणि महादेवाचं नंदी काय आहे, सगळे नंदी आपलं जायते. मन चांगलं असलं आणि म्हणजे दुसऱ्याच्या बैलात जर आपण म्हणलं का नाही, सुख बघितलं का तर आपलं चांगलं होतं. सगळंच आपल्याला नको आहे. प्रत्येकाला यश पाहिजे, कष्ट प्रत्येक जण करतं या, कष्टाचं फळ सगळ्यांना भेटावं. आणि अशी मित्रमंडळी तुम्ही जोडलेले की एका शब्दावर तुमच्या आज आबाचा विषय म्हणजे आबा माझा भाव आहे, त्याचा काही विषय नाही. माझे म्हणजे कसं असतं आमच्या दोघात, मी नाही जरी बाबा बोललो तर ती मला करणार. आणि प्रेम पाहिजे, नाहीतर तोंडावर गोड बोलायचं आणि माघारी काय तसलं काय नाही. दुसरी पण पाहिजे. आणि मी आपण आत्ता आपला आमदार दिलेला आहे घरचाच, की त्यांना पण माहित आहे की तो बैल काय पळतो काय नाही. रायनाने 1 नंबर केला, बैल चांगल्या बैलात आत्ता पळतोय बैल. आणि आम्ही पण म्हणजे दोस्तीसाठी मी बैल फक्त केला येतो. कारण काय आहे, आपला पण कुठेतरी माणूस आज आपला नावात यावा. आणि 100% त्यांना पण गॅरंटी आहे की तो बैल काय करतो ती. आणि त्यांचं आता भागात त्या म्हणजे चांगलं नाव केले बैलानं. आणि रायनाविषयी तर आता बोलायचे शब्दच नाही. जायला जिथं मोठं मैदान असेल तिथं काय ना काय त्याने वेगळं केलं. बारा नंबर किती बी होते नाही. आणि शिमीला आता काय दोन्हीकडनं बैल बाहेरनं पळणारा बैल आहे. आणि आता जर बैल आता काय 400 झालेला आहे बैल आहे. आणि मी बैल काय मोठ्या मैदानाचा पळवतो तो. आता 30 तारखेला पळणार आहे माळशिरसला. गेल्या मैदानात पण चांगली पळालेली. आणि त्या म्हणजे जुन्या बैल पळाले भारत आणि सरदार आबांचा फायनल राहिलेला. मग आता बघूया आपण रायना काय. आता आज कार्यक्रम ठेवलाय, कार्यक्रमाचं कसं कसं स्वरूप आहे आणि हजर राहायला सांगा. कारण काय होतं, काय काय आता आपण सगळ्यांनाच कॉल करू शकत नाही. मी सगळ्यांना म्हणजे माझ्या बैलांच्यावर जेवढे प्रेम करणार आहे ते सगळे हजर म्हणजे बऱ्यापैकी झाले, त्यांना अजून होणार. आणि अजून जरी सगळ्यांनी उपस्थित दाखवावी एवढीच विनंती करतो. आपण शुभेच्छा करूया आप्पांना किंवा भारत असेल रायांना की जे आपण आता नंदी दाखवले ना. आप्पांचा शब्द पण आहे की नवीन चेहरा अजून एक उजेडात आणू. तीच त्यांचं बोलणं जे आहे ते 100% खरं होईल. आप्पा धन्यवाद.